की भगवंताचा वैराग्य, भगवंताचा विचार, भगवंताचा आचार, भगवंताची श्रीमंती ही कुठेही सांगण्यासारखी किंवा कुठेही व्यक्त करण्यासारखी नाही. कारण माणूस आयुष्यामध्ये शिकत असताना प्रत्येक गोष्ट शिकत जातो. मुंगी कितीही फिरू द्या ओलांडू शकत नाही, मासा कितीही पोहू द्या समुद्र पोहू शकत नाही, माणूस कितीही शिकू द्या आध्यात्मिकाशिवाय शिकू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने येऊन एकदा तरी जन्माला त्या आईवडिलांना वंदन केलं पाहिजे, एकदा तरी रामाच्या दैवताला वंदन केलं पाहिजे. कारण त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या पुण्यमुळं, त्यांच्या कृपाशीर्वादामुळे ही पृथ्वी चालली आहे. त्यांचं फक्त स्मरण करणं ही आपली आजची काळाची गरज आहे. म्हणून सर्वप्रथम मी लहानपणाचं मी ज्या विषयावर बोलणार आहे या विषयासाठी आज लहान मुलींना अवलंबून आहे. आज लहान मुलांपासून पहिली चौथीपासून ते ग्रॅज्युएशन करण्यापर्यंत विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आलेले. अँड्रॉइड मोबाईलचा वापर जर करायचा असेल तर तो चांगल्या कामासाठी करायचा, वाईट कामासाठी करायचा हा निर्णय त्या प्रत्येक वापरकर्त्यावर आहे. पण त्याचा वापर जर आपण चांगल्यासाठी केला तर निश्चितच भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मोबाईल ही गरज काळात म्हणून आपण वापरला पाहिजे, आवड म्हणून नाही. आयुष्यामध्ये प्रत्येकाने जगत असताना सगळ्यांनी कमवल्या पाहिजे, विचार कमवला पाहिजे, माणुसकी कमवली पाहिजे, संपत्ती कमवली पाहिजे, समजा बंधुता विचार कमवला पाहिजे, त्याचबरोबर ज्ञान वगैरे सुद्धा कमवलं पाहिजे. त्या जगामध्ये तुम्हाला सर्व लोक तज्ञ व्यक्ती पण देव आपला सर्वज्ञ हे कुठे आपल्याला समजून पाहिजे. माणसं मंदिरात होत जातात पण चांगला देव होत नाही याची सुद्धा ठीक आहे. पण हे गगन मंदिरात जातो देव म्हणून हर बार जरूरी नहीं इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ जाए मंदिर वहाँ बन जाए. म्हणून आपलं कर्म हीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत आहे. म्हणून कधीही चांगलं वागत असताना तुमचा समाज तिरस्कार करत तुम्हाला जवळ करणार नाही, तुमच्याबद्दल वाईट आठवलं बोलत, समाजाचा विचार करत नका. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करत राहा. समाजाने तुमच्या कामाची दखल घेऊ द्या तर ना घेऊ द्या, पण काकाकडे तुमच्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला साध्या आणि सरळ शब्दात समजण्याच्या शब्दात सांगतो की देवत्व मिळवणं काय असतं. भारत देशामध्ये 350 जास्त किल्ले आज आपल्या छत्रपती शिवाजी काळातील आहेत, पाहायला मिळतात आपल्याला. पण आज आपण त्याचं संवर्धन न करता त्याचं आज आपण पर्यटन बनवतो आणि ही पर्यटन बनवण्याच्या पाठीमागं जास्त वारी तरुणाई कुठंतरी त्या आपल्या ऐतिहासिक वारसाचा जगला पाहिजे याची काळजी गरज आहे. मी सांगेन तुम्हाला सर्वांनी बोललं तरी की पूर्ण भारत देशामध्ये 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिरे आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं नाव आहे म्हणजे राजे छत्रपती शिवाजी. त्यांनी जे विचार दिला आपल्याला, त्यांनी जो आचार दिला आपल्याला, तो विचार आपण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे. आपण मात्र त्यांचा विचार डोक्यावर घेऊन आजच्या तरुणाईचा मला प्रश्न पडतो की कसं होणार माझ्या भारत देशाचं, कसं होणार माझ्या भारत देशाचं. या भारत देशात नोकऱ्या कुणाला, त्या फक्त श्रीमंताच्या मुलाला आणि गरिबाच्या मुलाला वगैरे बसावं लागतंय. उदाहरण मुलाला हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, लाखोचं बंडल ज्याच्या खिशात, 100 वाल्यांचं नाव आले दारिद्र्य देशात. या अशा स्कीमामुळं, अशा वर्तणुकीमुळं आपला भारत देशात महासत्ता होण्याच्या पासून वंचित आहे. कारण आजची तरुणाई काय करायला लागलेली, आजच्या तरुणाईचं लक्ष की देहाकडे, विकासाकडे, आचरणाकडे, ज्ञानाकडे नसतो. हे फक्त आणि फक्त स्वतःचं डायव्हर्जन करण्यासाठी किंवा स्वतःला कुठे गुंतवून घेण्यामध्ये आजची तरुणाई लागली. तर अशी तरुणाई तरुणाईचं लक्ष नाही.
केला पाहिजे, सावित्रीचा विचार केला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर आणि संभाजी महाराजांचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. तर त्याचे तरुणाई घडू शकते. विठाल विठाल समाजाची जनजागृती करावी. चार लोकांनी एकत्र यावं, त्यांचा चांगला वेळ चांगल्या कामी सरकारने लावावं, यासाठी आवर्जून हा अंदाज आहे. तर आजच्या तरुणाईने एकच सांगेल, जगामध्ये मोठं नाव नाही कमवून आलं तर दुःख मान नका, पण जसं जगला तसं अभिमानानं जगा, की तुमच्या सुद्धा आई वडिलांना अभिमान वाटेल किंवा आमच्या पोरांना नाही काय करू द्या. त्याच्यामुळे आज आम्हाला समाजात कुठं काही गावं लागत नाही, हे आज गरज आहे. त्याच्यावरून तुम्ही नाही आयुष्यात काय केलं, नाही कुठल्या देवाला हात जोडला, नाही कुठल्या देवाला पाय पडला तरी चालेल, पण आई वडिलांना वंदन करण्याच्या दिवशी विसरू नका. म्हणून ज्यांना आई वडील आहे ते आई वडिलांची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा. हाच उद्देश आजच्या तरुणाईला देण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर आध्यात्मिकाची सुद्धा सवय लावून घ्या, कारण आध्यात्मिकाची जगात शाश्वत आहे. ते कालही खरं होतं, आजही खरं आहे, भविष्यात सुद्धा खरं असणार आहे. म्हणून तरुणाईला आजच्या बॉलिवूडकडे, सिनेमा थिएटरकडे जे फक्त पैशाचे साधन आहे याच्याकडे न वळता जे शाश्वत टिकून आहे त्याच्याकडे सुद्धा वळणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपली तरुणाई कुणाच्या तरी मिरवणुकीमध्ये डीजे समोर नाचणारी नसावी, तर आमची तरुणाई नाचू आपल्या कुटुंबाला घेऊन जावा, कारण विचार आपण ज्या लोकांनी नाही सगळ्याचा उल्लेख केला आहे. कारण संत संपत्ती आपल्याला ग्रंथ समजून घ्यावा लागेल, ग्रंथ समजले तर संत समजले तर देव समजतील, याची काळाची गरज आहे. म्हणून आध्यात्मिकाची जोड ही आपल्याला असलीच पाहिजे, तर माणूस पुढे शकतो. आजची माणुसकी संपत चाललेली आहे. आज आम्ही आमच्या स्वतःसाठी रंग वाटून घेतला, आमच्या स्वतःसाठी भेटा वाटून घेतला, त्याच्यासाठी कापड वाटून घेतलं, स्वतःसाठी रंग वाटून घेतला. पण कधीतरी आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या शरीरावर मानत नसतं, कालही झालं होतं, आजही झालं आहे, भविष्यात सुद्धा झालं आहे. हा आपल्या माणुसकीचा रंग असा. आयुष्यामध्ये प्रत्येकाला अपयश दुःख येत असतं, त्या दुःखाची दोषात दुःखाला न बनवता स्वतः त्या संकटाशी सामना करण्याचा प्रयत्न दुःख देणारा तोच आहे, पण त्याच्यातून मार्ग दाखवणारा तोच आहे. म्हणून चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला घाव टाकणं आपल्या हातात असतं. म्हणून मी सांगेन तुम्हाला की आईवडिलांची काय निकड असेल, तुम्हाला काय संस्कार असेल. मी ज्यावेळेस 10वी त्यावेळेस मी ज्यावेळेस कॉलेजची विजिट करत होतो, त्यावेळेस सातारामध्ये स्कूल चालू होते.
तिथं अशा विद्यार्थी आहेत की त्यांना कोणीच नाही, अनाथ विद्यार्थी आहेत. त्यांचं समूह म्हणून त्यांचं पालन करते. तर 3 दिवस त्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये काम करायचं, बोलले शेत आहे आणि 3 दिवस शाळा करायची. तर त्यानंतर मी त्या विद्यार्थ्यांना भेटले, तुम्ही शिक्षण कसं करता, तुम्ही कोणाच्या आधारावर आहे? त्यावेळेस त्या पोरांनी काय सांगितलं, मी कोणाच्याच आधारावर नाही. पण त्यावेळेस त्या पोरांना मला आईची महत्व काय असते हे सांगितले. ती महत्व काय का आई नसल्यानंतर विद्यार्थ्यांचे संस्कार आणि लहान मुलांचे संस्कार कसं राहते आणि त्यांना आईची गरज कशी आहे ही कशाला गेली आई पुसरगाला बोलवा गेले तुझ्या या बाळाला आई पुसरगाला बोलवा गेले तुझ्या या बाळाला नवने नवसा दिवाळी कशी तू गेली संकट तुझा आया बदला मागून गेली नवने नवसा दिवाळी कशी तू गेली संकट तुझा आया बदला मागून गेली तुझा समाजाची अन्यायाविरोधात समानता आपल्या भारत देशामध्ये आहे. पण की आज 288 पैकी एकाही आमदाराचा प्रदेश मिळत म्हणजे असेल एखादा आरोग्य झाला असेल तो आल्यानंतर त्याला आपल्याला सेलिब्रेट करायला विसरू नका, कारण त्यांच्यामुळे असा आपण आहे तो आपला अभिमान आहे. मी सांगेन तुम्हाला की दिवाळीचा प्रसंग कामातून इथं उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक तरुणाईला ऐकणाऱ्या प्रत्येक तरुणाईला जगत राहणाऱ्या जगणाऱ्या प्रत्येक तरुण हा संदेश असणार आहे. आयुष्यामध्ये आनंद घेण्यासारख्या आजच्या तरुणाला माझी विनंती आहे. आजची तरुणाई व्यसनांच्या आणि विनंती मी करतो तुम्हाला हात